आता तो जो जंप करणार आहे ना त्या पुढे अच्छा ओके ठीक है उठला यहाँ पे आए इथे पाय शोल्डर अप बैक शोल्डर अप फ्रंट शोल्डर अप एंड ठीक है ते पण आहे ना आखाड्यातनं घड्यात चालू करा येतंय मग येतंय हात पुढे ट्विस्ट ट्विस्ट घुंगरं कुठे ओके कोणत्याच रूल मध्ये थांबायचं नाही की आता मी स्वेटर घालू पाहिजे नाही माझं फक्त सुंदर फिगर दिसलं पाहिजे त्यासाठी काय करू शकतो त्याने विचित्र नाही दिसलं पाहिजे कारण फिगर म्हणजे की थोडा खाली बेंड आणि थोडं साईडला आणि हा हाताला खाली ना फोल्ड आणि बॅक स्ट्रेट थोडीशी अशी शोल्डर प्रेझेंटेबल दिसलं पाहिजे स्टेप कम्प्लीट करायचं नाही 4 स्टेप मध्ये 4 झाल्याच पाहिजे नाही मजा घेऊन स्टेप करा माझं म्हणणं नाही की तुम्ही हा झालाच पाहिजे हात नाही ती स्टेप एन्जॉय केली पाहिजे तुम्ही एन्जॉय करा तर ऑडियन्स एन्जॉय करायला जोपर्यंत तुम्ही लावून एन्जॉय करत तोपर्यंत लोकांना नाचून द्या तोपर्यंत असलंच पाहिजे तर कळविण्याचा मी असंच चालू तसं नका करू आता सगळ्यांना ना ही टिप्पिंग करायची सवय असते पण मी जे दिली आहे ती उलटी आहे इट्स लाईक थोडासा चेंज मग जेव्हा आउटफिट लोकांना त्यांना बरोबर येतं त्यांना आपण सगळ्या पाहिजे ते हे करतो पण एकदा राजसा आता चांगल्या स्पीड मध्ये करू होईल ते मागे क्लिअर आहे मला विचारा आपण विचारा 5 6 7 go माझ्या घुंगरांची थाप जशी खणखणीत लोकांपर्यंत पोहोचली तशीच माझ्या हातून घडणाऱ्या लावणी कलावंतांची थाप इतकी वाजावी की तिचा आवाज आणि त्यांची अदब बघून लोकांच्या तोंडून अपसुक निघावं की हीच आहे खरी महाराष्ट्राची शान लावणी.